आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. ते आज आपण 10व्या ग्रँड मास्टरच्या बॅच मधील आपण महिला सख्या आज आपण शेअरिंग करणार आहोत. छान अगदी मनमुराद गप्पा मारणार आहोत. मग 10व्या ग्रँड मास्टरची आपली ही बॅच आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलेली आहे. मग मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपण रेकी शिकत असताना पहिल्या लेवल पासून अगदी ग्रँड मास्टर पर्यंत आपला प्रवास कसा झाला हे सांगण्यासाठी आज आपण इथं आलेले आहोत. तर सख्यांनो, सुरुवात करा. अनुपमा ताई, तुम्ही तुमचा परिचय द्या आणि तुम्ही इथे कशा आलात ते थोडक्यात सांगा. ओके. आत्मा नमस्ते सर्वांना. मी नमस्ते. अनुपमा अशोक चंदूरकर सांगलीहून बोलते. मी जवळजवळ म्हणजे गेल्या वर्षी म्हणजे 1-1.5 वर्ष झाले त्याला, की माझी एक छोटी नात आहे, तिला खूप बरं नव्हतं. आणि आम्ही खूप डॉक्टरी उपाय केले, खूप सगळीकडे हिंडवलं फिरवलं म्हणजे त्याच्यासाठी, पण काही फरक नाही पडला. आणि मग नेमकं काय झालं हे आम्हाला कळत नव्हतं. मग काही औषधांनी नंतर ती बरी झाली. ऍक्च्युली ती खूप ऍक्टिव्ह आणि खूप हुशार आहे. होती म्हणजे त्यावेळेस पण आहे आणि आता पण आहे, पण ती एकदमच तिला असं काय झालं हे कळलं नाही मला. आणि आम्ही खूप सगळे घाबरून गेलो होतो. म्हणजे हा एक इन्सिडेंट घडला होता. दुसरी गोष्ट, म्हणजे मला एक सारखं वर्षभर ना पूर्ण झोपच नसायची. म्हणजे एक 10 मिनिटं झोप लागली, झोप पडल्या पडल्या की परत झोपच नसायची. हा एक काहीतरी वेगळाच म्हणतो ना आजारासारखं मला होऊन बसलं होतं 1 वर्ष 1.5 वर्ष. ते मला समजत नव्हतं काय होतं ते. म्हणजे मी रात्रभर जागी असायची. 1:30-2ला उठून लोक झोपायचे, मी उठून चहा कुठे कॉफी पी, वेळ घालायचा आणि असंच बसायचे. म्हणजे हे काय होत होतं मला कळत नव्हतं. म्हणजे तो एक स्ट्रेस होता थोडासा. मग हे सगळं होत असताना काय झालं की मोबाईल बघायची पण एवढी सवय नव्हती. पण एकदा मी मोबाईल बघितला आणि जस्ट मला आपल्या मॅडमचा व्हिडिओ दिसला त्याच्यात. आणि मी बघितला आणि असं जाता जाता तो गेला आणि मला परत तो शोधताही ना किती वेळ, मी दिवसभर खटपटले. आणि नंतर संध्याकाळी तो व्हिडिओ परत मला मिळाला आणि मी ते ऐकलं सगळं त्यांचे व्हिडिओ. मला असं वाटलं की काय आपल्याला काय मिळालं काय माहिती, यांच्याकडून आपले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अशी एक मनात एक खूप विश्वास वाटला आणि पटकन मी त्याचा नंबर लिहून घेतला. आणि मग दुसऱ्या दिवशी मॅडमना मी फोन केला की मॅडम, मला असं असं तुमचं मी ऐकलेलं आहे आणि मला जॉईन व्हायचं. तर मॅडम म्हटलं की उद्याच रविवार आहे आणि सगळा ओपन असतो आपला आहे, तर तुम्ही जॉईन हो. आणि मग जॉईन झाले. आणि मग अशा प्रकारे मग मी लगेच, मला सोमवारी मॅडमनी परत जॉईन करायला लावलं की सोमवारपासून आपली नवीन दुपारची बॅच सुरू होती, सर्व लेडीजची बॅच होती. मग त्या बॅचला आम्ही जॉईन झालो. म्हणजे मी स्वतः जॉईन झाले. आणि म्हणजे तिथून एक असा रेकी बरोबर ऊर्जामय प्रवास जो माझा सुरू झाला. खूप आनंद वाटला, खूप आनंद वाटला. म्हणजे एक वेगळा असा मार्ग मिळाला. म्हणजे खूप आपण असं हे राहतो ना की काय आपल्याला सुचत नाही, पुढे काय होणार आहे काय, असे जे मनात असतं ना ते पूर्ण त्या म्हणजे त्या मॅडमच्या ह्याच्यामुळं मला पूर्ण तो मार्ग मिळाला. खूप खूप धन्यवाद रेकीचे, मॅडमचे खूप खूप धन्यवाद. असे मी त्या रेकीमध्ये जॉईन झाले. आणि आता कोण अमिता बोलणार ताई, आहे? तुमचा प्रवास कशा आलात तुम्ही इथे? आत्मा नमस्ते अमिता. तुला पण काही बोलायचं आहे ना? तुझा प्रवास कसा झाला? हो, आत्मा नमस्ते. मी अमिता शेट्ये गोव्याहून आहे. अ, अ, मला फायनान्शियल प्रॉब्लेम भरपूर होते आणि त्याच्यातून मार्गच दिसत नव्हता. काय करायचं म्हणजे दिवसभर टेन्शन असायचं. आणि युट्यूब बघता बघताच रेकीचे व्हिडिओ बघितले. अ, ते बघता बघता मॅडमचा पण व्हिडिओ बघितला आणि तो बघून मॅडमचा चेहरा बघूनच वाटलं की ह्याच्यात जॉईन व्हायचंय, कारण एवढं बोलकं व्यक्तिमत्व ते आवडलं मला. म्हटलं इकडे बघूया जॉईन करून काय रेकी आहे ते. कारण मनाला शांती पाहिजे होती, बाकी सगळं होतंच पण मनाला शांतीच नव्हती. म्हणजे काय करायचंय पुढे, काय होणार हे टेन्शन असायचं. आणि असं करून मी जॉईन झाले. मॅडमना फोन केला आणि मॅडमनी सांगितलं लगेचच उद्याच बॅच सुरू होते. नोव्हेंबर मध्ये मी बॅचला आले.
असा प्रवास सुरू झाला. नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते. मी सविता पाटील मुंबईहून बोलते. माझा रेकीचा प्रवास म्हणजे हा माझी छोटी बहीण राजश्री माझ्या बाबतीत अजिबात अतिशय हळवी ती. तर तिने हा म्हणजे रेकी आधी मला माहीतच नव्हतं. मी युट्यूब म्हणजे हे बघायचे भगवद्गीतेचा अध्याय हे ऐकायची नेहमी. कारण मी पण निराशेच्या गर्तेतच चाललेली. माझी लेक गेल्यानंतर मला असं म्हणजे खूप टेन्शन मध्येच असायचे मी. पण मग नंतर हिने राजूने आमचं सांगितलं की ताई तू एकदा हे मेडिटेशन करून बघ. तर म्हणजे ते मेडिटेशन केलंय आणि मला वाटलं हाच तो, इथेच आपण थांबायला पाहिजे, इथेच काहीतरी आपल्याला मिळणार. तर मग मी असं जॉईन झाले रेकीला आणि थर्ड पर्यंतचा प्रवास हा माझा सुरू आहे. नंतर ग्रँड मास्टरला आले. आता पुढच्या बोलूया, मग नंतर हे अनुभव सांगते. चालेल. पुढचं कोण आहे? स्वरा. स्वरा. स्वरा बोल बाळा. आत्मा नमस्ते सर्वांना. मी स्वरा वामन रावराणे डोंबिवली मधून आहे आणि मला रेकीचं म्हणजे मला स्वतःमध्ये ना बदल करायचा होता. खूप असं वाटायचं की आपण स्वतः आपल्यामध्ये काहीतरी बदल करावा. म्हणून मी असं म्हणजे जेव्हा आपण नामस्मरण वगैरे करतो तेव्हा मी साईबाबांना मानते, तर मी असं म्हणायचे की बाबा मला काहीतरी असं हे भेटू देत करून. मग मी तसं ना असं बोलताना 8 दिवस वगैरे झाले होते आणि टीव्ही वरती मॅडमचा व्हिडिओ दिसला. तर मग मी पाहिला वगैरे, रेकीने आयुष्य बदललं असं व्हिडिओ वगैरे होता. मग ते मी पाहिला आणि रात्र रात्र ऐकायची वगैरे असं खूप वेळा ऐकलं. नंतर मग मॅडमला कॉल केला होता. तर 15 दिवस झाले तर मी म्हटलं की कॉल करून परत काही जॉईन नाही झाले होते. मॅडम म्हणाल्या होत्या की ऑनलाईन असतं वगैरे असं. मग थोड्या दिवसानंतर परत मग मॅडमला कॉल केला 12 ऑगस्टला. मग मॅडम म्हणाले तुम्ही तात्काळ दिवसला जॉईन करून घ्या आणि मग जॉईन झाले. पण खूप छान वाटलं. मग फर्स्ट सेकंड थर्ड असं फर्स्ट मेडिटेशनच करताना एक मेन म्हणजे 5 वाजता सकाळी उठायची सवय लागली, जी सवय नाही होती ठरवून. तर ते सकाळी उठायची सवय लागली त्याच्यामध्ये आणि खूप छान होत गेलं. म्हणजे मेडिटेशन केल्यामुळे स्वतःच्या सर्वांगीण विकासामध्ये बदल होत गेला करून खूप छान वाटत गेलं. फर्स्ट सेकंड डिग्री तर 100% पॉवर आहे करून. कारण जसं आपण आध्यात्मिक भक्ती करतो ना, तर एरवी मन कसं आपल्या इकडे तिकडे होत राहतं. तर तसं नाही व्हायचं करून. असं म्हणजे नाव असं मुखात राहायचं असं देवाचं. म्हणजे अशी आध्यात्मिक भक्तीमध्ये पण वाढ होत चालली आणि असं छान थर्ड झाले आणि आता ग्रँड मास्टरला आहे. खूप छान. छान वाटतं आता त्यांना. आता मीच माझा परिचय देते. मी दिव्या दीपक चव्हाण, मुंबईवरून आहे मी. आणि रेकीमध्ये म्हणजे असं यायचं की नाही म्हणजे असं ठरलं नव्हतं माझं, कारण मी फक्त युट्यूबला ना अशी साईबाबांची कार्ड रिडिंग बघायची. तर त्याच्यामध्ये असं करता करताना एक ताई आहेत, त्यांचं म्हणजे सामान्य अशा त्या होत्या आणि त्यांनी जवळजवळ ते साईबाबांचं कार्ड रिडिंग करता 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 रेकीचं म्हणजे त्यांनी शिकल्या स्वतः. मग त्या ग्रँड मास्टर झाल्या आणि त्यांनी म्हणजे असं आम्ही त्यांना फॉलो करायचो ना की त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं की मी रेकी शिकवे तर तुम्ही शिकाल का. तर आम्ही आपले खुश झालेलो. रेकी म्हणजे काय माहिती नव्हती, पण त्या शिकवणार पण खुश झालेलो. जवळजवळ 1.5-2 वर्ष झालं. आपण कसं मॅडम म्हणतात ना तसं की आपली एनर्जी लेवल काही वेळेला आपण भरकटतो, तर कदाचित मे बी त्या मॅडमचं तसं झालं असेल. तर त्यांनी ना प्रोडक्ट चालू केले, त्यांचे प्रोडक्ट विकायला सुरू केले. तर मग आता असं झालं मला की आता रेकीचं ह्यांनी मार्ग तर दाखवला मला, काहीतरी आहे रेकी, मग आता काय करायचं. आणि आता युट्यूबला तर असे बरेच जण आहेत, पण कसं योग्य कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नव्हतं ना आपल्याला. तर त्याच्यामुळे असं सर्च करता करता एकदा मॅडमचा व्हिडिओ आला असा समोर. तर मग हे केलं संडेचं म्हणजे स्पेशल ठेवतात ना युट्यूबला मॅडम आपल्या, तर ते केलं मी जॉईन. तर छान वाटलं. तरी पण मग मी विचार केला पुन्हा की अरे माझा मुलगा छोटा आहे, 3-2.5 वर्षाचा होता तेव्हा, तर करू की नको, कारण मुलं डिस्टर्ब करतात ना, छोटी लहान मुलं.
तर पुन्हा परत एकदा संडे सेशन अटेंड केलं आणि त्याच्यामध्ये मग असं म्हणजे शेअरिंग मध्येच ऐकलं की नाही मेडिटेशनने मुलं शांत राहतात, छान होतं. तर असं करता करता झालं माझं, म्हणजे आता आपण ग्रँड मास्टर यापर्यंत पोहोचलोय आता. फर्स्ट सेकंडचा पण तसा आहे, छान अनुभव आहे. म्हणजे सुरुवातीला ना सेकंडला जेव्हा आपलं हे झालं, अटेंडमेंट झाली आणि सिम्बॉलचं जसं रेखांकन झालं, तर माझ्या मिस्टरांचं फर्स्ट ना डोकं, फर्स्ट त्यांनाच मी म्हणजे हे ट्राय केलं. त्यांचं डोकं वगैरे दुखत होतं ना, तर त्यांना म्हटलं डोळे बंद करून बसा आणि सिम्बॉलचं जसं रेखांकन केलं ना त्यांच्यावर, तर ते सगळं झाल्याच्या नंतर म्हणतात ना इथे मला काहीतरी असं टोचलं. तर त्यावेळी इतकं छान वाटलं ना मला, खूप छान वाटलं आणि म्हटलं हा रेखी आपली काम करते, असं आहे. अजून काय बोलायचंय कोणाला? नमस्ते. सुरेखा ताई, तुमचं कसं काय म्हणता, तुम्ही कशा आलात? आत्मा नमस्ते. जीवन आपलं, मी सुरेखा गोष्टी सोलापूरहून आहे. तर जीवन सगळं असं व्यवस्थित चालू असतं, पण कधी कधी जीवनात काही असे प्रसंग येतात आणि मग काय करावं तेच कळत नाही. म्हणजे सगळं हो. दिसत असतं पण आपण करू काहीच शकत नाही. मग अशा वेळी काय झालं, मला माझी एक मैत्रीण म्हणाली की तू रेकी बद्दल काय माहितीये का? म्हटलं नाही, मला काही माहिती नाही. मग ती म्हणाली पुण्याला एक सर आहेत आणि तू तिथं बघ. मग मी असंच युट्यूबवर सर्च करायला सुरू केलं आणि मला असंच एका ग्रँड मास्टरचा शेअरिंगचा व्हिडिओ मॅडम आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा होता. तो मी ऐकला. मग 1 2 3 करत असे बरेच व्हिडिओ मी बघितले आणि हे बघता बघता मला मी मॅडमना फोन केला आणि रेकीला लगेच जॉईन झाले. आणि जॉईन झाले. मग खरं म्हणजे इतके दिवस ऐकत होते फक्त मेडिटेशन करा हे करा, पण कसं करायचं आणि काय करायचं हे काहीच माहिती नव्हतं. मेडिटेशन करता करता एक वेळ प्रवासात नाही का माझी कंबर अशी खूप अशी म्हणजे लचकली होती ती, म्हणजे सरळ होतच नव्हती खूप दिवस. म्हणजे मला आता हे माझं असंच आहे असं वाटत होतं. पण मेडिटेशन करता करता ते कधी निघून गेलं कळलंच नाही. मग तर मला आश्चर्यच वाटलं हे गेलं कधी, म्हणजे ती वेदना होती हे पण मी विसरून गेले होते. आणि म्हणजे असे बरेच अनुभव आहेत, दररोज एक नवीन नवीन अनुभव रेकीत घेत गेले. आणि मी 1 एप्रिलला गेल्या वर्षी जॉईन झाले होते, म्हणजे 1 वर्ष होऊन गेलं. मी अशी बरीच मागे पडली होती, काय माहित एनर्जी मागं खेचत होती का माझेच विचार मला मागं नेत होते. पण मॅडमनी मला अगदी हाताला धरून कसं पुढे आणतात ना, तसं मॅडमनी मला रेकीमध्ये पुढे आणलं आणि मी ग्रँडमास्टर होईन हे मला कधी वाटलं पण नव्हतं. पण हा ग्रँडमास्टरचा प्रवास तर अद्भुतच आहे. म्हणजे हे वर्णन करणं किंवा सांगणं हे शब्दातच नाही, ते अनुभवावंच लागतं आणि हे हो, अनुभवणं खरंच. काय आहे ते खूप हा. मस्त. अनुपमा ताई, तुम्हाला कसं वाटतं, काही अनुभव वगैरे? दिव्या मी बोलू. नेटवर्क नाही. सविता ताई? दिव्या मी बोलू. म्यूट, माईक म्यूट चालू आहात. करा. हॅलो. हा, आत्मा नमस्ते. हा, आत्मा बोला नमस्ते. अनुपमा ताई, बोला. बोला. हा हा हा, म्यूट झाले त्या. ओके. हो. काय झालं, मला मी सांगितलं ना की पहिल्यांदा मॅडमना बघितल्यावरच मला खूप छान वाटलं. म्हणजे त्यांचे ती इमेजच अशी खूप छान आहे आणि खूप त्या हो. लहान असून सुद्धा इतकं सगळ्यांसाठी हे करतात. तर हो, त्यांच्याबद्दल काय बोलावं एवढं कमीच आहे. पहिलं बरोबर. म्हणजे की ब्रह्मांडाने आपल्याला निवडलं आपल्या ह्या प्रॉब्लेमसाठी. दुसरी गोष्ट, मॅडमचे पण आशीर्वाद आणि आपल्या डॉक्टर मिकाऊ सिंगचे पण खूप आभार, कारण त्यांच्यामुळे आणि मॅडममुळे आपण ह्याच्यात आलो मुख्य मुद्दा. आणि आपण काय झालं, आता माझं स्वतःबद्दल सांगायचं तर मी की शिकायला लागले तर पहिलं मॅडम मेडिटेशन शिकवतात. मेडिटेशन हो. आपण पण करत होतो अगोदर पूर्वी की माळ घ्यायची, जप करायचा, शांत बसायचं, सगळं करत होतो. पण मॅडम जसं सांगतात ना की शांत बसा, डोळे बंद करा, बरं, हा, तो फीलच श्वास. एकदम वेगळा येतो, असं वेगळंच हे होतं. मॅडम असं म्हटल्या की तो दीर्घ श्वास जो आपण घेतो ना, तो आतपर्यंत खोलवर तो कसा जायचा, त्याच्यावर आपला प्रवास कसा, हे शिकलो ह्याच्यात ना. म्हणजे पूर्वी पण करत होतो पण मला नव्हतं हे जाणवलं. हे मॅडमच्या शब्दात ना आपोआप मला जाणवायला लागलं आणि ते मी पूर्ण त्याचा तसा मी मेडिटेशनचा प्रयोग करून बघितला आणि छान मला वाटायला लागलं. म्हणजे खूप छान. त्याच्यामुळे मग माझ्यात हळूहळू बदल होत गेला की हळूहळू शांत झोप यायला लागली. सगळ्याच विचार, म्हणजे विचार निगेटिव्ह होते ते कमी व्हायला लागले, भीती कमी झाली. सतत सतत बरोबर. भूतकाळातले विचार जे आपण करत राहायचो ना, एक विचार गेला की दुसरा,
तसं ते पण खूप व्यवस्थित झालं. म्हणजे रेकीचं हे सगळे फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये शिकलो ना, सगळे सप्तचक्रावरचं त्यांनी हिलिंग शिकवलं, ते खूप छान शिकवलं, ते खूप आवडलं. म्हणजे आणि सिम्बॉल्स रेखांकन करायचं ते पण खूप मॅडमने खूप छान शिकवलं. तर हे सगळं शिकवलं, थोडं थोडं आत्मसात कर. म्हणजे मॅडम रोज नवीन शिकवायच्या, रोज आज काय करते मागचं हे पण असं छान वाटायचं म्हणजे. आणि या मॅडमनी तर खूप खूप शिकवलं, म्हणजे खूप, म्हणजे त्यांच्याकडे एवढं प्रचंड ज्ञान आहे ना, म्हणजे ते असं घेत राहावं इतकं खूप आहे. आणि ते आपण खूप आत्मसात करतोय, त्याचा प्रयोग आपण आपल्या आयुष्यात, आता आपण ग्रँडमास्टर होतो तर सगळ्यांनी करायचंय चांगल्या पद्धतीनं. मला खूप छान वाटलं, खूप आत्मविश्वास वाटतो, खूप छान वाटतं आता. मी तर आहे ना झाडांवर पण प्रयोग करून पाहिलेला. मी माहितीये हा आधी कटिंग कटिंग करायची ना झाडांची, म्हणजे असं पुदिनाचं झाड आहे ना, तर मी विकत घेतलेलं, मला झाडं लावायला आवडतात. तर मी त्या पुदिनाचं झाड विकत घेतलेलं, पण ते कधी जगलंच नाही. म्हणजे विकत घेऊन पण म्हणजे असं लाईव्ह प्लांट कधी जगलंच नाही. पण यावेळेस काय केलं, मी कटिंग म्हणजे अशी लावून ठेवलेली, पाण्यात अशी हे करून ठेवलेली. तर काही वेळेला आपला विसर होतो ना, तसं मी विसरलेली. तर मिस्टर मला त्यांनी आठवण केली, तू ग्रँडमास्टर आहे, तू काही करू शकते असं. तर मग मला लक्षात आलं, अरे हा सिम्बॉल, म्हणजे काही वेळेला आपण हे होतो म्हणजे विसरतो एखादी गोष्ट. तर मग मी बरोबर. ना त्याला काय केलं, सिम्बॉल वगैरे हे केले. आणि जवळजवळ महिनाभर त्याची अशी हे केली, कटिंगची काळजी घेतली. आणि तो असं पुदिना इतकं छान फुललंय ना, तर खूप छान वाटतं मला तो बघून. आणि इतका तो सुगंध ना, म्हणजे माणसं तर आहेत, आपण झाडांवर पण हे करतो, रेकीचा प्रयोग करतो. पुन्हा इलेक्ट्रिक ह्याच्यामध्ये पण होता, वॉशिंग मशीन माझी ना मागे 2 वेळा हे झालेली ना, बिघडलेली, तर मला रिपेअरिंगला द्यावी लागली, बोलवावं लागलेलं. त्यावेळेस तसं नाही, सिम्बॉल रेखांकन केले, झालं सुरू. आणि आता अशी सवय झाली की आपल्याला जिकडे छान. तिकडे सिम्बॉलच आपण देतोय आणि होतंय आपलं सगळं. बरेच आहेत खूप रेकी. छान अनुभव आहे, खूप छान. आहे ना, हा छोटे खूप छोटे ठिकाणी म्हणजे अनुभव पण आपण. आपण शिकतो. आणि आता तर ग्रँड मास्टरला ना नजरेतून रेकीचं आहे आपलं, तर आपण असं कुठे बाहेर जरी गेलो, आपण असं विचार केला तरी बाबा आहे, सरळ मार्ग निघतोच. हो हो, खूप छान. हो. तुम्हाला हे कोणतं छोटे छोटे. मेडिटेशन आवडलं, फर्स्ट सेकंड वगैरे असं काय? अजून अनुभव आहे कोणाचा, सविता ताई आणि स्वरा? मी बोलू हो, दिवे. अ- अनुभव म्हणजे सांगायचं झालं ना तर जिया म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर जियासाठी मी हे करायला लागली ती रेकी द्यायला वगैरे, ती तिचं लक्ष लागावं वगैरे. तर ह्या वेळेला फर्स्ट क्लासला मार्क्स पण खूप छान आले तिथे. तर ते मी वापर केला, म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत म्हणजे एकाग्रता वाढण्यासाठी मुलांसाठी तर खूपच सुंदर आहे आणि मेन रेकीमध्ये. आणि म्हणजे मॅडम ह्या वयातली तर मुलं आहेत ना छोटी, त्यांच्यासाठी खूप छान आहे. हो म्हणजे आपली मुलं कशी आता हो 2.5-3, तर त्यासाठी म्हणजे आहे, छान आहे. म्हणजे फ्युचर हो. त्यांचं खूप छान होईल. हा. परत बाहेरच्या एक्झाम्स असतात त्यासाठी सुद्धा आपण युज करू शकतो ना, मुलांनी घेतलं तर त्याच्यासाठी पण खूप छान आहे करून. असं दिवाळीमध्ये चकल्या बनवल्या होत्या तेव्हा रेती दिली होती. चकल्या सुंदर वाव. झाल्या होत्या. म्हणजे पदार्थांना पण आपण हे करू शकतो, की बाबा एखादं नाही जमत आहे हा आपल्याला, तर सिम्बॉल रेखांकन करा. हा, कारण चकल्या म्हणजे आणि थोडं मॅडमचं डेंजर असतं टेक्निक ना. खूप छान आहे, म्हणजे असं छान वाटतं. आणि जेव्हा हो आपण खूप छान एखाद्या आहे. गोष्टीला ती प्रयत्न करतो ना आणि आपल्याला अनुभव येतो, खूपच छान, असा आनंद खूपच वेगळाच असतो तो. हो. म्हणजे आता असं झालंय की उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत रेकीमय जीवन झालंय. उठलं की पहिलं म्हणजे तर ग्रॅटिट्यूड, मनात येणारे निगेटिव्ह विचार असतात ना, सगळे जेव्हा आपण विचार काही गायब करत झाले. कधी काय टीव्ही वरती जरी काही बघितलं त्या काय असेल, जरी निगेटिव्ह असेल तरी सकाळी उठल्यावर परत तेच तेच असं आठवायचं. तर ते तसं होत नाही, करून ते बंद होतात, विचार बंद ते होतात. आपोआपच त्याच्यामुळे विचार आपले असे ना कमी होत, निगेटिव्ह हो. विचार हे जाते. शोभाताई हम्म. दिसते स्क्रीनवर, शोभाताई ना, आत्मा नमस्ते शोभाताई, कशा आहात? तुमचा उभा अनुभव छान परिचय नसते. द्या आम्हाला. नमस्ते. नमस्ते. तुम्ही बोलताय म्हणून नमस्ते. मी शोभा पाटील, जळगाव इथून. मी पण रेकीला म्हणजे असेच मोबाईलवर दुपारच्या वेळेस बघत होती. बघता बघता मॅडमचा व्हिडिओ दिसला, मग व्हिडिओ बघितला. मी इथे जळगावलाच होते. मग माझ्या मुलाचं ऑपरेशन झालं मुंबईला, मी तिथे गेले. मग मॅडमने त्याच रविवारी टाकलं होतं फ्री पेशंट, तिथे जॉईन झाले. मग त्यांच्या ते फिरता फिरता मग मॅडमशी कॉलवर बोलले की मॅडम मला पण करायचं. मॅडम बोलले जॉईन होऊन जा. पण मी मुलाकडे होते तर तिथे करू शकत नव्हते, कारण तो आजारी होता. आणि तिथे म्हणजे लक्ष म्हणजे करायचं आहे, पण आपण बा इथे राहतो तो का नाही की आई आपल्यासाठी आली का हे करायला आली. मला असं वाटायचं बा मी केव्हा घरी जाते आणि केव्हा करते. म्हणून मॅडमला सांगितलं मॅडम मी घरी गेली, मी जॉईन होईल. मी इथे आली आणि लगेच जॉईन झाले. मग आल्यापासून मग खूप बदल झाला माझं पण. म्हणजे असं होतं म्हणजे भानगड येत नाही, पण ती मनातल्या मनात खूप भानगड चालत होती.
म्हणजे त्याने मला असं म्हटलं तर बा त्याला काय शिक्षा देऊ, काहीतरी म्हणजे त्याला अपमानित कसं करायचं असं तोच विचार होता. पण पण आपण आता कसं रेकीला वाटतंय मग आल्यापासून आता? आता खूप छान वाटतंय. आता म्हणजे मन म्हणजे आपल्याला नेहमी सांगत असते की आता तू ग्रँड मास्टर आहे आणि तू माफीच टेन्शन म्हणजे एक सतत रात्र दिवस मनात ठेव, तर तू त्या पुढे जाशील तर तोच आणि म्हणजे माफ करायला विचारायचं शिकलो आपण कोणत्याही म्हणजे. गोष्ट माफ हा करायला माफ शिकलो ना करायला आपण. आणि हा, बघ समोरच्याने कितीही ते आपल्यावर आता असं हे झालं तरी पण आपण शांतच राहतो एकदम, म्हणजे हो, आतून हो. तो हेच झालाय आपला आणि बदल. मग त्याच्यामुळे म्हणजे आपल्या खरं मनात ना. जे आता ग्रँड मास्टर बाय मॅडम बोलताना तुम्ही जे म्हणाल तेच तर आपण खरंच मनात असे काही पण एखादा विषय आणला की मला हे करायचंय, ते ऑटोमॅटिक होऊन जाते. म्हणजे बरोबर तो विषय बरोबर. पुढे येऊन जातो. तर आपल्याला म्हणजे नकळत होऊन जाते, अरे मी तर हे बोलले तर हे झालं म्हणजे. आणि मी पण जेव्हा हे झालं ग्रँड मास्टर शक्तिपात द्यायचा होता, माझ्याकडे कोणी नव्हतं, ते आम्ही तुळशी आणलेली होती. तुळशी होती ती पूर्ण वाळलेली होती, ते बारीक 2-3च पानं होते. मग मी त्याच्यावरच ते फर्स्ट ना दुसऱ्या डिग्रीचं मी त्याच्यावरच ते शक्तिपात दिला. तर मॅडम बोलल्या की बघा म्हणे 15 दिवसांनी तुमची तुळस किती छान होईल. खरं ते 15 दिवसांनी इतकी हिरवीगार झाली, इतका म्हणजे मे महिना उन्हाळा आहे तरी खूप छान बरली. तर मग मला अजून त्याच्याने आत्मविश्वास आला की आणि खरंच. आणि मी ती थर्ड पर्यंत केलं. तर मॅडम मला भरपूर वेळेस म्हणायचा की मॅडम तुम्ही ग्रँड मास्टर होऊन जा, ग्रँड मास्टर होऊन जा. तर म्हणजे माझं काही असं आतून इच्छा नव्हती, पण म्हटलं चला मॅडम बोलताय काहीतरी. पण मग खरंच आता इथे आल्यानंतर मला खूप म्हणजे अनुभव आला की बा मॅडम किती शिकवता. म्हणजे एक मेडिटेशनने किती किती काय काय आपल्यावर पण आपले पूर्वजांवर पण आपण पूर्वज वरून पण म्हणजे अंतर्ध्यान वटवृक्ष म्हणजे. आणि माफ तर म्हणजे असं आहे की बा किती दुश्मन कोणी किती खोडी केली तर हसतमुखाने आपण माफ करायचं. आणि माफ केल्याने आपल्या शरीरावर किती बदल होतात, आपल्या जीवनात किती बदल होतात, आनंदी आनंद सगळीकडे मॅडम बोलतात. खरंच मॅडमने शिकवलं त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी 2 शब्द बोलले आणि माझा अजून चांगला झाल्यानंतर मी मॅडमला एक माझा व्हिडिओ छान तयार करून देणार आहे. सविता ताई, तुम्ही काय बोलताय खरं ना? ना दिव्या, हा. आपण रेकी फर्स्ट सेकंड थर्ड पर्यंत हिलर बनतो आणि हो. ग्रँड मास्टरला एक परिपूर्ण हिलर बनतं असं मला वाटतं. हो, आणि ते कसं ग्रँड मास्टरला आपण आणि स्वतःसाठी म्हणजे स्वतःच हे करतोय आपण, म्हणजे स्वतःच अर्थात बदल करतोय असं. हा. स्वतःसाठी, पहिल्या अंतर्बाह्य बदल स्वतःसाठीच. होतोय. हो हो. आता फार छान. आत्मा नमस्ते हा मॅडमनी आपल्याला सांगितलेलं. आत्मा नमस्ते कोणी म्हणजे कसंही आपण बोलायचो आधी, हो, पण जेव्हा मॅमने सुरुवातीला आपण. आपल्याला सांगितलं, जोड्या लावल्या, हो. तेव्हा मला कृष्णा दादा आलेले. नाही, कृष्णा दादा, मी म्हटलं आता मी त्यांच्या डोळ्यात कसं काय बघू. तर मग ताई आत्मा नमस्ते मॅमचं चालूच होतं, बघितलं. पण तेव्हा खरं प्रचिती आली की आपण सोलला, आपण आत्म्याला ते नमस्कार करतोय. आणि हो. आपोआपच तेव्हापासून आत्मा नमस्ते ह्या स्वरात एक हे आलं, झाला बदल भारी पण झाला. आलं. म्हणजे खरंच आपण आत्म्यापासून हो. नमस्कार करतोय. दुसऱ्या आत्म्याला नमस्कार करतोय हे आपण. एक म्हणजे मॅम आपल्याला बरोबर. इतकं व्यवस्थित शिकवतायत ना, हो. खूप छान. हम्म. फर्स्ट लेवल पासून सेकंड थर्ड लेवलचे सगळे मेडिटेशन, आता ग्रँड मास्टरचे सगळे मेडिटेशन खूप खूप सगळ्या विषयांवर आहेत. माफ करा तर हे खूप मला तर खूप आवडलेलं हे आहे. त्याच्यानंतर त्याचे आपलं होम हिलिंग त्यांनी खूप सुंदर शिकवलं. मनी मेकिंगचं पण खूप सुंदर घेतलं. म्हणजे सगळं खूप प्रत्येक गोष्टी त्यांनी घेतल्या, सगळ्या गोष्टी हो. शिकण्यासारख्या आहेत. खूपच छान. होम मेकिंगचं तर किती सुंदर घेतलं, त्याचे प्रयोग पण खूप केले. आणि आपली पूर्ण निगेटिव्हिटी जाते, आपले नातेसंबंध घरातले सगळे सुधारतात, सगळं वातावरण घरातलं बदलून जातं. आपण प्रत्येक पाण्याला रेकी देणं, अन्नाला रेकी देणं, आणि कोणी असं काय आलं की आपण पटकन रेकी देऊन बाबा हे व्यवस्थित असा पॉझिटिव्ह असं असं देतं. म्हणजे हे आपल्याला बरोबर. नॅचरल सुरू झालंय आता. आपण ते आपल्या हात घेतलंय ते आता, की हो, नॅचरल आणि होतंय खूप हे छान आपलं सगळं. वाटतं आपल्याला, म्हणजे खूपच छान असं झालं ना, काही की आनंद तो हो. वेगळाच असतो आपला, एकदम हो. खूप छान. आणि खूप मला छान एक वाटतं. आठवत की आमच्या इथे एक जण आजी आहेत, त्यांना पण असंच त्या माझ्याकडे माझी कंबर खूप दुखती, म्हटलं आपण रेकी थर्ड पर्यंत तर आपण आता आहे ना रेकी देऊया. आणि खरंच मी त्यांना दिली. म्हणजे पहिले 2-3 दिवस म्हटलं मी प्रयोग करते बघा. तर आठवड्याभर त्या म्हटलं मला खूप छान बरं वाटतं. म्हणजे मला पहिला तर इतका छान वाटला इन्शुरन्स, की छान आपल्याला देता पण येते, म्हणजे आपण जे काही शिकतोय तर त्याचा अनुभव पण घेतोय. तर ते खूप छान वाटलं. म्हणजे तो एक अनुभव खूप छान आहे. बरोबर.
मी पण माझ्या आईचा पाय दुखायचा ना, तर मी हा. पण माझ्या आईला रेकी दिली होती पायासाठी. तिलाही खूप 8 दिवस होते, 8 दिवस तिने पाय दुखतो हा शब्द वापरला नव्हता. म्हणजे रेकी जाते तेव्हाही मला खूप छान वाटलं होतं. आणि हा. सगळ्यांसाठी म्हणजे जसं तरुणांसाठी आहे, लहान मुलांसाठी आहे, मोठ्या माणसांसाठी आहे, तसं एजेड वाल्या कधी कधी आता आपण आजारी पडतो तर प्रत्येकाच्या घरी जसं वय वाढत जातं तसं प्रत्येकाच्या घरी एजेड लोकांच्या घरी कोणी सोबत असतं नसतं डॉक्टरकडे जाण्यासाठी. तर आपण हे जर रेकीमध्ये आलं, रेकी जर शिकले तर नक्कीच त्याचा त्यांना खूप छान फायदा होऊ शकतो, कारण स्वतःवरतीच उपचार घेऊ किती शकतात होते. मेडिटेशनमुळे. हो. हे तर एवढं सुंदर केलं आणि मॅडमचं तर शिकवण्याचं काय सांगायलाच नको, शब्द संपले आहेत करून. हो, मला काय झालं काय वाटलं मॅडमला फोन केला ना, एक फोन केला की अगोदर 1-2 तास असं असते थोडस हे झालेलं असं वाटतं. फोन केला, फोन ठेवल्याबरोबर चला कामाला लागा, असं असं एवढं जाणवतं एनर्जी करून, लेवल वेगळीच एवढी होते मग एनर्जी बदलते. असते. हा तर अनुपमा ताई, तुमच्या नातीचा काय प्रॉब्लेम होता का, सॉल्व्ह झाला ना तो? हा, नातीचा प्रॉब्लेम म्हणजे ऍक्च्युली ना ती खूप छान होती व्यवस्थित आणि अचानकच तिला असा झाला त्रास. म्हणजे कसं ना, माझा अच्छा. मुलगा इथून पुण्याला ट्रान्सफर झाला होता आणि कदाचित ते आमची कनेक्टिव्हिटी थोडीशी तुटल्यामुळे तिला ते मानसिक हे झालं. पण म्हणजे आम्हाला नेमकं कळत नव्हतं, सगळ्या डॉक्टरांकडे गेलो, हिला काही नाही, हिला काही नाही, सगळे उपचार सगळे उपाय केले तिचे, म्हणजे सगळ्या टेस्ट केल्या पण काहीच फरक नाही. पण नंतर आम्हाला कळलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि मग त्याचा थोडासा आम्ही उपचार केला. ती आता खूप सुंदर म्हणजे व्यवस्थित आहे, छान आहे. पण हे पण बरं. असतं आणि हे मॅडमच्या बोलण्याचं पण मध्ये 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 कळलं की बाबा काही हाही भाग आपण शिकण्यासारखा आहे, की आपल्याला हेही करता येऊ शकतं, तर ते पण आहे. तर ते मला खूप आवडलं, म्हणजे मॅडम शिकवतात त्यातून. अजून मी आणि एक सांगू की आपण आता फक्त रेकीमध्ये आहोत ना, तर ग्रँड मास्टर म्हणजे आपण रेकीचं हे करतोच, पण एक क्रिस्टलचा माझा अनुभव सांगते मी तुम्हाला. अच्छा. क्रिस्टलचं कसं माहितीये, आता युट्यूबला तर बरेच असे क्रिस्टल वगैरे देणारे असतात. तर माझं अशी एक झालेली एका ठिकाणी फसवणूक, म्हणजे घेतलेलं मी माझ्या मिस्टरांसाठी 2 ब्रेसलेट घेतलेले. तर त्या मॅडम म्हणजे त्या ताई होत्या, त्यांनी काय सांगितलं माहितीये आता की हे तू घे आणि 6 महिन्यात आहे ना, रेकी 6 महिन्यात त्याची संपणार असं सांगितलेलं. 6 महिन्यात रेकी संपणार, त्याच्यानंतर पुन्हा 6 महिन्यांनी दुसरं चार्ज करून घ्यावं लागेल असं सांगितलेलं. पण आता इथे रेकीमध्ये आल्यापासून मॅडमने सांगितलं असं काहीच नसतं, म्हणजे हेच आहेत. आणि मॅडम कडून आपले जे क्रिस्टल ते वेगळेच असतात, एकदम पॉवरफुल, आणि मार्केटमध्ये आपली प्युअर. फसवणूक होते. आणि माहितीये मला असं पण सांगितलेलं की तुटलं ना की त्यात निगेटिव्ह एनर्जी आली तर मग ते फेकून टाकायचं. अक्षरशः मी फिरोजाचं ते 1500चं ब्रेसलेट सोडून आलेले माझे मिस्टर. एवढे म्हणजे काही ठिकाणी निगेटिव्हिटी टाकतात आपल्या डोक्यात आणि ते आपण पटकन विश्वास ठेवून बसतो. मार्केटमध्ये असं आपल्याला चाललंय ते. सांगतात पण आपल्या त्याप्रमाणे विश्वास मॅडम ठेवतो. आपल्या एवढ्या ह्या गुरु एवढ्या छान भेटल्यात की सगळ्याच बाबतीत रेकी तर आहे, क्रिस्टल आहेत, आणि काय मॅडमशी म्हणजे बोलण्यासारखं आहे, बरंच आहे की आपले शब्द कमी पडतील एवढं. सुरेखा ताई, काय तुमचं काय म्हणणं? तुम्ही बोलता ते सगळं खरे. आणि हे सगळे अनुभव आपण घेतो. जसं सकाळी 5ला मेडिटेशनला उठायची सवय लागली, त्यानंतर मॅडम म्हणतात ना जादूमय दिवस, आणि खरंच तिथून चालू होता आपला तो जादूमय दिवस. मग स्वयंपाक करताना ओट्याला रेकी देणं असो, जेवणाला रेकी देणं, पाण्याला रेकी देणं, तिथं रेकी देणं, म्हणजे असं अगदी जीवनच रेकीमय झाले. आणि काय होतं हे सगळं करता करता म्हणजे जीवनात जे काही प्रॉब्लेम असतात त्याचं गांभीर्य खूप कमी होतं आणि वाटतं की ठीक आहे, आपण हे सगळं पार करू, अगदी म्हणजे व्यवस्थितपणे आपण हे हाताळू शकतो. आणि आर्थिकतेवर सुद्धा मनी मेडिटेशन आहे, किंवा आपण चक्र बॅलन्स होतात आपले, आपण जे मेडिटेशन करतो त्याच्यामुळे चक्र बॅलन्स झाल्यानंतर आपले सगळ्याच गोष्टीत आपण म्हणजे पॉझिटिव्ह राहायला लागतो, निगेटिव्ह विचार जातात, आपण अगदी प्युअर बनतो. आधी कधी कधी असं वाटायचं म्हणजे कुणाबद्दल निगेटिव्ह विचार यायचे, कुणाचं चुकलं, किंवा आपल्याला मॅडमनी जे आई बाबांचं पत्र हे घेतलं ना ते खूप छान होतं शेअरिंग. शेअरिंग खूप छान त्याच्यामध्ये होतं. आणि त्याच्यामध्ये कसं वाटायचं, म्हणजे मी हे नाही करू शकले, मी ते नाही करू शकले, आपण दुसऱ्याला दोष द्यायचो. पण मॅडमनी हो. सांगितलं ना त्यावेळी तुम्ही ते करू शकला असतात जर ती तुमची जिद्द असती तर, तुम्ही ठरवलं असतं तर. आणि मग आता असं झालं की आपल्या जीवनाची जबाबदारीच आपण स्वतः घ्यायला शिकलो. ठीक आहे, आज माझ्या लाईफ मध्ये जे आहे, जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही, किंवा भविष्यात जे काही जे माझं प्रारब्ध असेल ते असं प्रत्येकाच्या लाईफ मध्ये. मग स्वीकाराचा आता भाव आहे. बघायचा दृष्टिकोनच बदलला. आणि म्हणजे स्वीकाराचा भाव आला, ते स्वीकाराचा, हो. स्वीकारायला शिकलो, त्याला सामोरं जायला शिकलो. आणि हे फक्त रेकीतच होतं. आणि होतं. ग्रँड मास्टर मध्ये तर आपण मनाचं ध्यान, अंतर्मनाचं ध्यान, आणि मृत्यू ध्यान आणि मृत्यू उपरांत ध्यान,
आणि ते मृत्यू उपरांत ध्यान जे होतं ना, त्यामध्ये सगळेच आपण अशी मंत्रमुग्ध झालो होतो. पंचतत्वात हो. विलीन म्हणजे काय ते खरंच खरंच काहीच माहिती नव्हतं. फक्त आपण म्हणजे वटवृक्ष. काय झालं की भावाला श्रद्धांजली ठेवतो, बस एवढंच माहिती होतं. आणि मग हळूहळू आता असं वाटतंय की चला आता काही होऊ दे, आपण ग्रँड मास्टर आहोत आणि ती माझी जबाबदारी आहे आणि ती मला छान पार पाडायची. आणि आपल्याला मॅडमनी जे सांगितलं ना की लाईफचा उद्देश काय तो शोधा आणि हे आपलं जगणं आपल्याला सार्थकी करा. आणि मृत्यूच्या वेळी सुद्धा आपल्याला इतकं रितं व्हायचंय तर ते कशा पद्धतीने रितं व्हायचं हे सुद्धा मॅडमने शिकवलं. आणि खरंच म्हणजे ब्रह्मांडाने निवडलेली लोक आहोत आपण, म्हणून आज आपण इथे एकत्र आहोत. किंवा काय माहिती आपण एवढे सगळे 50-60 छान जणच्या वाटतं. एकाच बॅच मध्ये आहोत. बऱ्यापैकी आपली फ्रिक्वेन्सी पण जुळते, लॉ ऑफ अट्रॅक्शन वगैरे बरंच काही काय ऐकत होते. पण प्रॉपर कसं करायचं म्हणजे ते ज्ञान नव्हतं. फक्त ऐकायचं, व्हिडिओ बघायचं, पण असं समोरासमोर गुरु पाहिजेत आणि आपण आपले प्रश्न त्यांना विचारू, बोलू, त्यावर सोल्युशन काढू, आपण एकमेकी हे करू. हे सगळं मिळालं ते मॅडम कडून. आणि खरंच असा जीवनात असा क्लास प्रत्येकाने करावा. प्रत्येक घरात एकतरी रेकीचा व्यक्ती असावा असं मला वाटतं. आता सविता ताई तुम्हाला काही बोलायचंय? खरं मॅडम ना हे सांगायची गरजच आपल्याला लागत नाही की म्हणजे त्या जरा मनातलं ओळखून ते आपलं सेकंड सेशन त्यांचं तसं असतं. जी उत्तरं आपल्याला सापडतात, जे म्हणजे आपले प्रश्न असतात त्याची उत्तरं आपल्याला सापडतात. खूप मिळतात आपल्याला आपल्या खरं प्रश्नांची. आता सुरेखा खरं म्हणजे नजरेतून रेकी वाहणं हा अनुभव म्हणजे आता मला माहिती नाही तो कसं आला. म्हणजे बँकेत कसं हे जे कॅश घेतात, पेमेंट आणि रिसिट म्हणजे देणं आणि घेणं, हे दिवसा अखेर ते टॅली करतात कॅश. तर तो कॅशियरला 1,000 लेस आले. तर प्रिंट आउट काढलं कॉम्प्युटरचं आणि कॅश चेक आणि त्यांचे वाउचर ते शोधत राहिला. तर ना माझ्या काय मनात आलं माहित नाही, मी कॅश केबिन मध्ये गेले आणि त्याचा ज्याच्यावर डाऊट होतं त्या माणसाला मॅनेजरने बोलवलेलं. तो माणूस केबिन मध्ये बसला होता आणि ना म्हणजे त्याची आणि माझी नजरानजर झाली. म्हणजे मला असं वाटलं की हा नसावा, ह्याच्याकडे हे पैसे नसतील. आणि मी ना तो कॅशियर मोजत होता, मी त्या वाउचर कडे बघितलं आणि मग मी जागेवर येऊन बसले. आणि थोड्या वेळाने तो आला की मिळाले म्हणून 1,000 डबल मारलेला. म्हणजे त्याला आधी वाटलेलं की मी 500च्या 2 नोटा ह्याला जास्ती दिल्यात आणि हा कबूल येईना. पण मग हे हे असं झालं. मला म्हणजे ते आठवलं, नजरेतून रेकी आपल्या जाते. म्हणजे ग्रँड मास्टरला परफेक्ट अचूक उत्तर कळतं. हो हो. ब्रह्मांड ते जाणून घेत. अमिता ताई ते तुमचे काय अनुभव आहेत? सगळ्यांनी बोला. अमिता ताई आहेत का? हो, माईक सगळ्या आहेत उत्सुक बोलायला, पण एक शांत होत नाही म्हणून दुसरं. अमिता बोलते. अमिता माईक माईक म्यूट आहे. मेडिटेशनने ना भीती खूप माझी कमी झाली आहे. भीती मला भरपूरच होती, बोलायची भीती, सगळ्या कामाला भीतीच वाटायची. कमी झाली आहे. नेगेटिव्ह विचार ना आले तर भीती वाटत, तर लगेच ते कटकट करून नेटवर्क प्रॉब्लेम होतोय का? अशी एक नवीन दिशा दाखवली मॅडमनी. एवढे अंतर ग्रँड मास्टर मध्ये तर एवढे मेडिटेशन आहेत की ते सगळेच खूप मला आवडतात. त्याच्यात अंतर्मनाचे ध्यान आवडतं, चक्रांचं पण खूप आवडतात आणि ते अमिता पण खूप नेटवर्कचा आवडतात. प्रॉब्लेम होतोय का? थोडा आवाज हे होतोय, नेटवर्क थोडं हे होत आहे. थोडस पुन्हा बोलाल का? थोडं आम्ही हे झालो, ऐकायला नाही ना.
काढायचे सांगितले ते पण मला खूप आवडलं. आणि ग्रँडमास्टर मध्ये तर भरपूर मेडिटेशन आहेत आणि ते एकापेक्षा खूपच सुंदर आहेत. अंतर्मनाचं ध्यान आवडतं मला. मुक्त चक्रांचं सुद्धा मेडिटेशन खूपच मला सुंदर आहे. वाटतं नेटवर्क प्रॉब्लेम होतोय का अमिता? सुरेखा ताई, तुम्हाला येतंय का क्लिअर ऐकायला? थोडस ब्रेक होतोय ना? हो, थोडा नेटवर्कचा. हा तुम्ही रेंज मध्ये आलात तर बरं होईल. रेंज नसेल. मी रोज इकडेच बसते, त्याच जागेवर आहे ताई. ठीक आहे. हा बोला बोला. ठीक आहे, बोला. कोणाच्या बोला. इच्छा पूर्ण झाल्या बोला. विश बॉक्स मधील इच्छा कोणाच्या पूर्ण झाल्या. आणि काय काय अनुभव आहेत किती आणि काय काय अनुभव आहेत, काय भरपूर काय आहे. बोलावं तेच कळत नाही असं झालंय. इच्छा म्हणायचं झालं ना तर माझ्या बाबतीत मला शिर्डीला जायचं होतं. फर्स्ट इच्छा लिहिली होती ती माझी पूर्ण झाली, तर मी जाऊन आली लास्ट सॅटर्डेला. आणि दुसरी म्हणजे माझ्या मावशीच्या मुलीचं लग्नाविषयी मी लिहिलं होतं की तिचं लग्न व्हावं, तरुण छान असं हे यावं, तिला स्थळ यावं. आणि ते 1 वर्षापूर्वी ते तिला स्थळ आलं होतं, पण पत्रिका बघितली नव्हती घरातून वगैरे. तर त्यामुळे ते झालं नाही, म्हणजे लक्ष दिला गेला नाही जे काय असेल. तर मला हे काय माहित नव्हतं, मी जस्ट एक इच्छा लिहिली होती माझ्याकडून तिच्यासाठी. तर आता 15 दिवसापूर्वी झालं, लग्न जमलं त्याच मुलासोबत. सगळं हे झालं करून असं, म्हणजे जे शोधलं होतं स्थळ असं काही हे नव्हतं, बाहेरून आलं होतं त्या स्थळासोबत लग्न जमलं. 15 दिवस झाले. विश बॉक्स म्हणले. आम्ही का बोलू द्या. अमिता ताई बोलताय? आम्ही का बोला आता. मगाशी ऐकायला आलं नाही ना. हो आता हो, आता येतंय. चालेल, आता येतोय बरोबर आवाज. मला मेडिटेशन मुळे ना भरपूर म्हणजे तेच नेगेटिव्हिटी खूप कमी झाली, भीती कमी झाली आहे. आणि खूप चांगलं वाटतं, फ्रेश वाटतं असं. म्हणजे मेडिटेशन केलं की एक नवीन ऊर्जा येते. खूप मस्त वाटते, शांत वाटते आता. फ्रेश वाटतं एकदम ना. फ्रेश वाटते. हो रेकी दिलीये कोणाला, म्हणजे अशी स्पेशल असा प्रोटोकॉल वगैरे केलाय का? हो. आईला दिलेली, बहिणीला पण दिलेली. आईला तर सर्दी झालेली आणि ती एवढी झालेली की तिचा आवाजच बंद झालेला. अं, बोल म्हणजे ती बोलतच नव्हती, आवाजच सुटत नव्हता. आणि रात्रभर मी विचार केला आता काय करायचंय, एवढं सर्दी झाली की ती आवाजच बंद झालाय. जाते बाबा की थांब, मलाच माझं ऑनलाईन सेशन चालू आहे. बाबा थांब, जिया साईड हो, साईड हो बेटा, साईड हो. नेटवर्क जाते मला वाटतं अमिता ना, की माझ्या सोबतच असं होतंय. सविता ताई वगैरे, सुरेखा ताई, तुम्हाला नाही, अमिताचा थोडा आवाज ब्रेक थोडा होतोय. नेटवर्क हे होतोय ना. हा अमिता थोडं पुढे बसा तुम्ही. हा, म्हणजे शेअरिंग छान होतंय, पण ते कसं थोडं नेटवर्कच आहे. आवडतं मेडिटेशन सगळ्यांना कोणतं कोणतं आवडलं? मी ना ग्रँडमास्टरला, खरं सांगू, मी ग्रँडमास्टरला काय आली माहितीये, वटवृक्ष मॅडम जसे आपण सकाळचं मॉर्निंग मेडिटेशनला बसतो ना, तर थर्ड पर्यंतच करावं असं झालेलं माझं. आणि एक दिवशी ना अचानक वटवृक्ष ध्यान लावलं सुरू झालं मॅडम, आणि त्या म्हणाले होते की तुम्हाला थर्ड लेवलला आहे, जेवढं फील होईल तेवढं हे करा म्हणजे. आणि ते ऐकूनच एकदम असं छान वाटलं ना, असं आतून खूप हे झालं. तर मग त्या लगेचच, आणि मेन कसं आमची 7:50ची बॅच आहे ना, 20 नोव्हेंबर. तर आमचं असं झालं की आम्ही कुठे स्टॉपच नाही, चला प्रवाहासोबत चला, पुढे 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 इथपर्यंत आलो आम्ही. अजून आता मी पण तसं मॅम बरोबर ऑक्टोबर पासून आहे. ऑक्टोबर पासून फर्स्ट सेकंड थर्ड आणि लगेचच ग्रँड मास्टरला जॉईन झाले. कारण कुठेतरी वाटत होतं आणखी आणखी आपल्याला कळायला पाहिजे, हे सखोल ज्ञान आपल्याला मिळतंय ते घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे सगळ्यांनी खरंच ग्रँड मास्टर पर्यंत शिकावं, नक्की नक्की. जेवढं मिळतंय तेवढं घ्यावं, कारण देणार आहे आपल्या मॅडम आहेत. आणि मेन आपण थर्ड पर्यंत कसं आपण
दुसऱ्यांना रेकी देतो हे करतो, पण ग्रँड मास्टरला आपण येऊन स्वतःवर आपण करतोय सगळं, की स्वतःवर आतली हो म्हणजे हा निगेटिव्हिटी सगळी पूर्णपणे प्युरिफिकेशन झालं आपलं आणि खूप छान छान हे हो झालंय. हो आणि मेन माझं कसं मॅडमने मला हे केलेलं ना, जेव्हा आपलं म्हणजे स्टार्टिंग सुरुवात झाली तेव्हा मॅडमने विचारलेलं की बाबा तुम्ही का आलात ग्रँड मास्टरला. तर माझं असं होतं की मला माझं लाईफ पर्पज जाणून घ्यायचंय. तर त्यावेळेस त्यांनी मला प्रॉमिस केलेलं की ग्रँड मास्टर एंड होता होता तुला पर्पज कळेल. आणि आज मी खूप आनंदी आहे की मला माझं पर्पज मिळालेलं आहे. तर मॅडम खूप खूप धन्यवाद. लाईफ शिकण्याला मेणबत्ती लावा की काय मोबाईल आणा तुमचा. म्हटलं ना, सगळ्यांच्या जीवनातलं यश, आनंद, खुशी, प्रेम हे प्रत्येकीला मिळते आणि ते आपण वाटतोय सुद्धा, भरभरून वाटतोय. आणि ग्रँड मास्टर मध्ये विशेष काय म्हटलं तर आपण जे हिलिंग शिकलो, म्हणजे मानसिक आजारावर उपचार, त्याच्यामध्ये आपल्याला काही माहिती नव्हतं. म्हणजे हे असं असतं का, हे असं नसतं का, म्हणजे हे सगळं आपल्यासाठी तर ते सगळं नवीनच होतं. म्हणजे खरंच होतं. म्हणजे असं काही असतं का, आणि त्याच्यावर आणि उपचार होतात का, ते बरं होतं का. हो. तर आणि काही वेळेला आपण बघा कसं नकारात्मक विचार आपण स्वतःच निर्माण करतो आणि मग स्वतःच स्टॉप होतो तिकडेच. हो असं ना, पण मला ते ते मेन. हा. आणि म्हणजे इतकं छान वाटलं ना, म्हणजे हे असं होऊ शकतं आणि आपणच आपले विचारांनी नकारात्मक विचार जो तयार करतो आणि मग असं बरेच प्रॉब्लेम होतात. तर हे सगळे प्रॉब्लेम, ही सगळी गुंतागुंत आता सोडवायची ताकद आपल्यात आली. एक चांगला हिलर बनवण्याची मॅडमने आपल्याला बनवलं आपल्याला. आणि आणि तेवढी त्यासोबतच क्षमता आपली एक निर्माण केली रिव्हर्स जर्नी आपल्यामध्ये. रिव्हर्स रिव्हर्स जर्नी होती. रिव्हर्स जर्नी म्हणजे काय तर मला जर कोणी विचारलं तर मी सांगेन माझी रिव्हर्स जर्नी एका जन्माने झाली. म्हणजे काय तर ही जाणीव जी आहे ती आपल्याला अगदी म्हणजे आपण बालपणातून जेव्हा तरुण वयात येतो तेव्हा व्हायला पाहिजे होती. म्हणजे जगणं कसं असावं, हे बरोबर काय, चूक काय, हे आता आपल्याला उतारत कळते, म्हणजे एवढ्या उशिरा. पण ठीक आहे, आता इथून पुढे आपण आपली रिव्हर्स जर्नी झाली, जाणीव मला मिळाली आणि ती जाणीव घेऊन आपण स्वतःमध्ये बदल करायचे, स्वतःच्या फॅमिलीला करायचं आणि हे करता करता दुसऱ्याचं शोल्डर बनायचं. आणि अशीच आपल्या सगळ्यांची रिव्हर्स जर्नी झाली आहे. तर बोला मग सगळ्यांनी थोडंफार आपल्या रिव्हर्स जर्नी बद्दल. दिव्याताई. माझे तर रिव्हर जर्नी म्हणजे माझी ना एनर्जी लेवल खूप वाढली. मी आधी कशी आईच्या इकडे कशी खूप ऍक्टिव्ह होती आणि नंतर लग्न झालं ना तर असं आम्ही दोघंच असतो ना इकडे आणि आमची आता मुलं वगैरे, तर मग ते होऊ दे चालू दे आरामात सगळं असं, म्हणजे एक अशी सुस्तपणा झालेला माझ्यामध्ये. आणि आता इकडेच रिव्हर जर्नी मध्ये ना ती एनर्जी मला पुन्हा मिळाली की बाबा मी व्यवस्थित लवकर उठते, काम आवरते बरोबर वगैरे असं. आणि मेन मला तर रिव्हर जर्नीचं म्हणजे असं तेवढं वाटत नाही, पण माझा मुलगा म्हणाला की मम्मी तू ना खूप वेगळीच वाटतेस आता. त्याला पहिलं जाणवलं आणि मिस्टरांना माझ्या जाणवतात, ते वरच्यावर सांगत असतात. आणि 2-3 माझ्या फ्रेंड आहेत त्या पण म्हणाल्या की खरंच तुझ्यात बदल झालाय असं. मी तर म्हणेन एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मे नवी, आणि अगदी तसंच झालंय हे जीवन. परत एकदा जगायला मिळाले असं वाटायला लागलं आणि परत अनुभवाताई. सगळ्यांना दुरुस्त करून पुढे जायचंय आपल्याला. हो. खरं मलाही माझ्या बहिणीची मैत्रीण म्हणाली पहिला की तू अशी म्यूट वेगळी करून छान टाका. दिसतेस आता. हम्म. म्हणजे तुझ्यात असं तेच वाटतं. तर ते ऐकून मलाही खूप बरं वाटलं की आपण बदलतोय कुठेतरी, छान आपल्यातला बदल जाणवते सगळ्यांना. आणि जे आपण माफ करा म्हणून सांगितलेलं ते माफ करायचं, पण आता त्याचा अर्थ कळतोय. मनापासून माफ केलं की आपल्यालाच किती बरं वाटतंय. म्हणजे जे करायचंय ते आपल्यासाठीच करायचंय अर्थात, आपण सगळ्यातून बाहेर येण्यासाठी. त्या माफ हो ना. करण्यात पण आपलाच फायदा आहे आणि कर्मबंधन बरंच काही हो. शिकायला मिळालं. आम्ही तर ती आपल्या रेंज आहे ना आता तुमच्याकडे. आपल्याला शिकवलंय ना मॅडमनी अपराधाच्या भावनेतून स्वतःला मुक्त कसं करायचं. वर्च्यू तुम्ही मध्ये अनेक तुमच्या तुमच्या रिव्हर्स प्रकार जर्नी शिकवले बद्दल ना मॅडम आपल्याला. भरपूर प्रकार शिकवले, त्याच्यातून पण आपल्याला भरपूर काही घेतले ना. वटवृक्ष घेतले, मृत्यूपरांत जीवन घेतलंय. या सगळ्या गोष्टी खूप छान. दुसऱ्याला आधार, दुसऱ्याचा खांदा कसं व्हायचं हे शिकवलंय. हे सगळं मॅडमने आपल्याला शिकवलंय ना, ते आपण स्वतः आत्मसात करायचंय आता सगळं. आपली स्वतःची मेडिटेशन. आध्यात्मिक उन्नती स्वतःची करून घ्यायची आहे सगळ्यात सगळ्यात आपण. हो. इतरांच्या आयुष्यात पण मेडिटेशन जास्त पण उत्तम आहे. पॉझिटिव्हिटी आणायची आहे, त्याचा प्रयत्न करायचा आहे आपण. सगळे मेडिटेशन पण उत्तम आहे तरुण. मुक्त व्हा ध्यान,
छोटं असेल तरी खूप सुंदर आहे. करून ग्रँड मास्टरचं मेडिटेशन सगळेच सगळेच अंतर्मनाचं ध्यान, सप्तचक्रांचं मेडिटेशन सगळेच सुंदर आहे करून. हो. शोभाताई, तुम्हाला कोणतं मेडिटेशन आवडलं? शोभाताई म्यूट म्यूट आहात. सो कविताताई म्यूट आहेत का? मी सांगते माझे रिव्हर्स जर्नी मला तर मी 25 वर्षांनी मागे आलेली वाटते. एवढं नक्कीच. माझ्यात ऊर्जा जाणवते मला. आणि मला आवडलेलं हे ध्यान म्हणजे मुक्तवा मुक्तवा ध्यान मला खूप आवडतं. आणि आपल्या थर्ड लेवलचं पण मला खूप आवडतं. म्हणजे मी वरचेवर करत असते आणि ग्रँड मास्टरचं तर करतेच, पण मुक्तवा मला खूप आवडतं ते ध्यान. छान. आणि अमिता, तुम्हाला आता कोणतं आवडतं? मला रिव्हर्स जर्नी 10 वर्षांनी तरी वाटते झाली. बस. फ्रेश वाटते. मी टेलरिंग काम करते, ते पण फास्ट होतं. म्हणजे मला असे ऊर्जा जाणवते. आणि मेडिटेशन तर मला खूपच आवडतात, सर्वच आवडतात. त्याच्यातले अंतर्मनाचं ध्यान आवडतं, डायक्युम्यूचं ते 3rd डिग्रीचं पण आवडतं. अं, अं, हे पण आवडतं, आमची चक्रांचं पण आवडतं मला. म्हणजे हे कोर्स म्हणजे माझ्यासाठी एक मॅडमनी खजिनाच दिलाय. तो एवढा आहे त्याच्यात की तो फक्त आता यूज करायचा आहे, म्हणजे ते शिकायचं आहे, सराव करायचा आहे. एवढं ज्ञान आहे त्याच्यात की ते मला खूप आवडलं. मी ग्रँड मास्टर सुद्धा मॅडम मुळे झाले, कारण मला त्यावेळी परिस्थिती नाही होती यायची, पण मॅडमनी सांगितलेलं की तू येच. अं, मला म्हणजे डोक्याला शांती माझी पाहिजे होती. आणि तसंच झालं. मला खूप आवडलं हे सगळं. आणि हे सगळ्याचा आता भरपूर अभ्यास करायचा आहे. प्रत्येकाने रेकी शिकायलाच पाहिजे. Yes. मॅडम ना आपल्या कोणाला मागे राहायला देत नाही, बरोबर म्हणजे त्या धरून पुढे घेऊनच येतात. काही प्रॉब्लेम असू देत त्या बरोबर उभ्या राहतातच आपल्या पाठीशी म्हणजे असं. माझंही तसंच होतं. मी जेव्हा पहिल्या बॅचला आफ्टरनूनच्या बॅचला होते मे मध्ये गेल्या वर्षी, त्याच्यानंतर 3 महिन्यानंतर मी ब्रेक घेतला आणि नंतर ग्रँड मास्टरला आले. तर तेव्हा पण तसं झालं. मॅडमने विचारलं, मॅडम म्हटलं याच तुम्ही. म्हणजे मॅडम कुणाला पाठीमागं ठेवत नाहीत आणि आपली खरंच तेच त्या एनर्जी बरोबर वाढते, हा ते पॉझिटिव्हिटी करताच. वाढते, एनर्जी वाढते. आणि माझी त्यांच्याशी पण बोलल्यावर एक लेवल वाढतेच आपली अशी. खूप 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 छान वाटतं. आणि माझी पण स्वतःच वाटते, मलाही पण ऊर्जा खूप छान वाटते, पॉझिटिव्हिटी वाढली आहे. माझी रिव्हर्स जर्नी जवळजवळ 10 वर्षांनी तरी निश्चित झाली आहे. खूप उत्साह वाटतो, असं काही वाटत नाही आपण खूपच हे आहे. खूप छान वाटतं. आणि आता आध्यात्मिक उन्नती आणि जास्त करायची, म्हणजे आपली करून घ्यायची आहे, हा एक उद्देश आहे जास्त करून. म्हणजे इतरांच्यात पण पॉझिटिव्हिटी बघायची, इतरांनाही पॉझिटिव्हिटी द्यायची. हा एक उद्देश आहे की बाबा आपल्या बरोबर इतरांनाही मदत झाली पाहिजे. हा एक भाग घ्यायचा, म्हणजे आपणही आनंदी राहायचं आणि इतरांनाही आनंदी. हो, शोभाताई आणि बोल. हा शोभाताईंची रिव्हर्स जर्नी. शोभाताई शोभाताई, काय हा म्हणतात? शोभाताई राहिल्या, आपलं आपलंच चालू आहे. माझी माझी रिव्हर्स जर्नी 20 इयर्सने झाली आहे. बापरे, छान माझी वाटतं. हे खरं दिसतंय पण छान. ते. छान. छान. बोलायचं राहिलेलं ना. माझी रिव्हर्स जर्नी शोभाताई दहा काय पंधरा म्हणतात? वर्ष शोभाताई माझी बोलतायत, थांब आता. माझी रिव्हर्स जर्नी 10-15 वर्षांनी मला कमी वाटते. म्हणजे उत्साह वाटतो आणि थकाट. म्हणजे पहिले जे काम करायला कंटाळा वाटत होता आणि काम करता करता जे निगेटिव्ह येत होती ते नाही येत. म्हणजे आता काम करताना मनामध्ये चांगले विचार आले की म्हणजे काम पण पटापट होतात आणि चांगले विचार. आणि म्हणजे नेहमी नेहमी तेच की बा आपण ग्रँड मास्टर आहे आणि आपण बा माफ करायचं, म्हणजे तेच एक मनामध्ये तोच विचार असतो. तर मग त्याच्याने म्हणजे आपले अजून जास्त जर्नी चांगले होते. आणि मेडिटेशन तर खूपच छान आहे, मॅडमनी सांगितलेलं एकदम साधे सोपे. मला वाटत नव्हतं बा मी असं कमी वर्ग शिकलेली, पण बा इथपर्यंत येईन. पण म्हणजे मॅडमचं शिकवणं खूप साधं सोपं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला समजून जातं आणि मॅडम समजून सांगतात. आणि मॅडमच्या प्रत्येक म्हणजे इतकी समजा म्हणजे 15-15, 20-20 जण आहे, पण प्रत्येकावर लक्ष असते, म्हणजे बारीक बारीक लक्ष असते कोण काय बोललो.
कोणाचं काय आहे, हं. म्हणजे इतकं त्यांचं म्हणजे कम्प्युटरचा दिमाग आहे. आपण तरी एक गोष्ट आज केली की दुसऱ्या दिवशी विसरून जातो. आणि त्यांना असं सांगावं लागलं नाही की मॅडम तुम्ही विसरल्या, उलट आपण विसरतो पण ते नाही विसरत. त्याच्याने खूप छान वाटते मॅडम कडे बघून, अजून उत्साह वाटतो. आणि मी तर हेच म्हणते की बा जिंदगानीमध्ये आपल्याला सगळं भेटलंय, पैसा संपत्ती सगळं भेटेल, पण असे गुरु आणि गुरु पासून आपलं जीवन आनंदमय म्हणजे आपलं म्हातारपण म्हणजे एकदम उत्साहाने जाणार आहे. कारण की आपले गुरुच इतक्या स्ट्रॉंग आहे, आपण पण स्ट्रॉंग होणार आहे. आणि आपले गुरु आपल्याला धरून चालणार, आपल्याला सोडणार नाही. माझा आता अनुभव आहे. तर मला तर हे सोडल्यानंतर मी जे पहिले मधात मधात बोलत होती मॅडम, मला म्हणत चुप बस चुप बस. पण राऊंड राऊंड तोच आठवण येते जेव्हा आपली बॅच कमी झाली किंवा मी मधात मधात बोलायचे मॅडम म्हणायचे मॅडम शोभाबाई बोलू नका, मला तेच गोष्टीची आठवण येते आणि त्याच हसू येतं गोष्टीला. म्हणजे प्रत्येक गोष्टीवर ध्यान असते मॅडमचं. खूप छान आहे मॅडम. आणि मॅडममुळे हे खरंच आपण भाग्यवान आहोत त्याबाबत. मॅडम म्हणजे आपलं जीवन पुढे म्हणजे जे ना जर्नी आपली, म्हणजे आपल्याला कोणी बोललं नाही बोललं आता आपल्याला काही फरक नाही पडत. आपण म्हणतो आपलं मेडिटेशन आहे, आपले गुरु आहे, आपण आहे, बस आपण याच्यातच आनंदी जीवन जगतो आणि आपण त्याच्यातच उत्साह राहतो. म्हणजे सकाळी उठलं मॅडमचं दर्शन होतं, आपले गुरु असतात, संध्याकाळी पण मग आपले गुरु असतात, म्हणजे रात्र दिवस गुरुच्या चरणी रचतो. त्याच्याने आपला आनंद नाही सगळीकडे. हो आपले आणि गुरु मॅडम आनंद मला आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते मॅडम. खरंच मॅडम. एवढं नमस्ते मॅम, आपल्या गुणगौरवाने नाव निघालात. हो तेच तर म्हणते. काय सुरू काय आहे, सकाळी दर्शन, दुपारी दर्शन, संध्याकाळी दर्शन. आपल्या आतल्या त्या परमेश्वराचं आपल्याला दर्शन करायचं आहे. सकाळ हो. दुपार संध्याकाळ. एवढं लक्षात घ्या. आपल्या आतल्या ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं आहे. आतल्या ऊर्जेसोबत एकरूप व्हायचं आहे. आणि गुरु ओम, तुम्ही जसं माझ्याकडून खूप काही शिकलात ना, तुमच्या प्रत्येकाकडून मला सुद्धा खूप काही शिकायला मिळालेलं आहे. या आयुष्यामध्ये आपल्याला भेटणारी प्रत्येक व्यक्ती ही आपला गुरु असतो. पण तुम्ही मेहनतीने हा परिपूर्ण हिलर घडवलात ना, म्हणून नक्कीच तर हे शक्य होतंय. नक्कीच हो तेवढं मॅडम, क्रेडिट घेणार. हो तुम्ही मॅडम आम्हाला भरकटायला दिलं नाही, एक योग्य मार्ग दाखवलात आणि आता आम्ही चालणार हो त्या मार्गावरच. असं होतं ना की काही वेळेला नकारात्मक विचारांना पण स्टॉप होतो असं, पण नाही, तुम्ही आम्हाला योग्य मार्ग दाखवलाय. एकाच बोलणं होऊ द्या, नंतर दुसरं बोला. हा, माईक तोपर्यंत बंद. बोला, दिव्या काय म्हणत होत्या, बोला. हा मॅडम, काही वेळेला असं होतं ना की आपण आपला मार्ग भरकटतो आणि एका जागेवरच स्थिर राहतो, म्हणजे काही सुचतच नाही काही वेळेला. पण एक योग्य गुरु असेल ना आणि त्यांनी जर मार्गदर्शन केलं तर आपण त्या लेवलला पोहोचूच शकतो, ज्या की तुम्ही पोहोचवणार आहात. म्हणजे आणि आम्हाला आमच्या स्वतःवर पण असं नाही की म्हणजे तुम्ही सांगता तर आम्ही स्टॉप होऊ नये. मेडिटेशन आम्हाला करायचंच आहे. काही जे प्रोटोकॉल आमचे ते आम्हाला स्वतः करावे लागणार आहेत आणि ते तुम्ही करूनच घेताय. त्यासाठी खूप खूप नक्कीच. धन्यवाद. मला भरपूर खूप आनंद झाला सगळीकडे माझ्या. आपण आहेतच. आपण ग्रुप मेडिटेशन कधी बंद करूच नाहीये. बघूया हे ब्रह्मांड आपल्याला कुठपर्यंत कसं कसं काय काय देतं. ओके, पण व्यक्ती असतो नसतो एवढं लक्षात घ्या. आपण आपल्या त्या तत्वासोबत जोडायचं असतं. ओके, येस. गुरु तत्वासोबत जोडायचं असतं आणि आपल्याला छान स्वतःची प्रगती करायची असते, असं आपण म्हणूया. ग्रँड मास्टर्स डॉक्टर मिकाऊ उसुई, श्री संत गजानन महाराज, कायम एक ऊर्जेसोबत आपल्याला जोडलेलं राहायचं आहे. या ब्रह्मांडाकडे अफाट आहे. आपल्याला त्याकडून घेत राहायचं आहे. संसारिक आयुष्य सुद्धा जगायचं आहे आणि स्वतःचं सोलचा विकास करायचा आहे. जसं आपण म्हणतो की संसारामध्ये राहून परमार्थ साध्य करता आला पाहिजे. हा ना, खूप छान दिसत आहेत सर्वजण. बोला अनुपमाताई, तुम्ही काहीतरी बोलत होत्या. एक जण बोला. खरंच मॅडम, तुम्ही एवढं खूप शिकवलंय ना, म्हणजे काय काय त्यातलं सगळं तर घ्यायचंच आहे, ते आपण आत्मसात पण करायचं आहे आम्हाला. जे शिकवलंय ते आम्ही घेणारच आहे, घेतलेलं आहे आणि आम्हाला मृत्यू हा आनंदीच पाहिजे. आम्ही जे घेतलंय ते सगळ्यांना देऊन जाणार आहे. आमचं असं. कसं आहे, आम्ही रिक्त हाताने जाणार आहे. खूप छान वाटणार आहे आम्हाला ते. खूप छान. आणि एक सांगायचं झालं की तुम्ही जेव्हा सांगितलं होतं की विश बॉक्स तुम्ही आपण हे करा, मून बॉक्स तयार करा, तेव्हा मी एक सुरुवातीला म्हणजे फर्स्ट ला होते तेव्हा केलं होतं की मला एक घर, म्हणजे माझं घर बांधायचं होतं. तर ते मी आता अक्षय तृतीयेला सुरुवात करते. तर हे म्हणजे रेकीमध्ये आल्यावर माझं झालं आणि ग्रँड मास्टर मी आता होतीये, तर त्याच्याबरोबर ते होतंय. तर मला खूप खूप
रेकीचे, ब्रह्मांडाचे आणि तुमचे सगळ्यांचे, तुम्ही असे चांगले गुरु मिळालात, इतकं सुंदर ज्ञान देताय ते आम्ही साठवलं. पण आता आमच्या म्हणजे आता ग्रँड मास्टर झाल्यानंतर आम्ही 3 महिने हेच करणार. रोज एक पहिली म्हणजे पहिलीत बसायचं, परत पहिलं शिकायचं, दुसरीत बसायचं, असं आम्ही सगळं शिकून शिकून ते आत्मसात करणार आहे. कारण तुम्ही खूप करावंच दिले लागणार आमच्यात, आहे. ते झोळीत मौन घ्यायचं आम्हाला, भरून घ्यायचं. सगळं करणार आहे. खूप छान वाटलं, आनंदी आनंद सर्वीकडे. खरंच मॅडम, खूप खूप छान वाटतंय. करायचंच आहे. क्लास संपणार आहे, सेशन संपणार आहेत, याचा अर्थ असा नाही आहे. पुढचे 2 महिने तुम्हाला स्वतःवर काम करायचं आहे. परत एक वेळ रिपीटला यायचं आहे, काही अडचण नाही आहे तुम्हाला. कोणी कधी आपल्या 7:30ची बॅच तर सगळ्यांसाठी 7:50ची बॅच ओपन असते. सेशनला कोणाला अडचण नाहीये. पण आता कसं आहे ना, तुम्हाला काम करावं लागेल ना स्वतःवर. अच्छा, मला एक विचारायचं आहे, लाईफ पर्पज का कोणाकोणाला स्वतःचा? मला माझ्या लाईफचा पर्पज समजला आहे, क्लिक झाला. मॅडम नक्कीच. येस, हो मॅडम, तुम्ही म्हणालात तसंच अगदी नक्कीच लाईफचा मॅडम. पर्पज खरंच मॅडम. आणि सापडला. मला एका विषयावर बोलायचं होतं मॅडम. सापड वार्षिक प्लॅन जो आमच्याकडून म्हणजे करून घेतला, वार्षिक प्लॅन जो बनवला आपण, तो म्हणजे अगदी जीवनाचं गणितच असल्यासारखं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही प्रत्येक म्हणजे अगदी आरोग्यापासून, आर्थिकतेपासून, आध्यात्मिक प्रगतीपासून, स्वतःचं म्हणजे पर्सनल काही सगळं गोष्टी, सगळं म्हणजे असं अगदी जीवनातल्या प्रत्येक पैलूवर ते घेतलं. आणि आपण जेव्हा दररोज मेडिटेशन करतो तेव्हा तो वार्षिक प्लॅन पूर्ण समोर ठेवायचा, म्हणजे त्याला पण आपण देखील येतो, ते ऊर्जामय करतो आणि आपल्या सगळ्या गोष्टी घडत जातात. आणि हे सगळं करता करता आपले शारीरिक सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले, मानसिकरित्या आपण स्ट्रॉंग झालो, आर्थिक प्रॉब्लेम तर आपोआपच सॉल्व्ह होत चालले, तसे काय माहिती नाही. आणि आपल्या वागण्यात सुधारणा झाल्यामुळे घरातील इतर व्यक्ती किंवा म्हणजे आपले जे नातेवाईक आहेत त्यांचा सुद्धा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. आणि हे सगळं करता करता आध्यात्मिक प्रगती पण होत गेली. आणि तुम्ही आम्हाला सगळ्यात छान नक्कीच. शिकवलं की भौतिक प्रगती करता करता आध्यात्मिक प्रगती पण करा आणि लाईफ बॅलन्स करून जगायला शिका, काही अतिरेक नको. हे मला खूप आवडलं, जे जगण्याचं सगळं फॉर्म्युलाच मिळाला असं वाटतं. पाठी कोरी आहे ती आता नवीन पहिल्यापासून परत सुरुवात करायची आहे त्याची. म्हणजे जीवनाची पाठी आता परत पहिल्यापासून नवीन सुरुवात आहे सगळी. आणि ती खूप छान होणार आहे आणि खूप आम्हाला शिकवलं त्यातून आम्ही ते करणार आहे. तुम्ही म्हणाल तसं वार्षिक प्लॅनमध्ये सगळं आहे, तर ते सगळं आपण करत जायचंय. खूप छान, आनंदी आनंद सर्व. अशीच सर्वांनी छान काय म्हणूया आपण, आध्यात्मिक प्रगती करा, स्वतःच्या सोलचा विकास करा, आपल्या सोबतच आपल्या कुटुंबातील इतर सर्व सदस्यांना सोबत घेऊन आपली आध्यात्मिक प्रगती घडवा. हे विशेष आहे ना. आणि मस्त राहा, आनंदी राहा, काय काय सांगावं तुम्हाला, ऊर्जावान राहा. या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जगण्यावर आता म्हणावं इथून पुढं. नक्कीच या जगण्याचा आनंद घ्या. आहे ना. मॅम, तुम्ही पहिल्या सेशनला सांगितलेलं माहितीये, स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या हृदयाशी बोला सकाळी. हे मी ना ऍक्च्युली मी सेकंड संपत आल्यावर मी ते व्हिडिओ बघितला शाबास. आणि मी तेव्हापासून मी सकाळी ते हृदयाला अफर्मेशन द्यायला लागले की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि म्हणजे चमत्कार म्हणजे आता मी 3ऱ्या माळ्यावर राहते, आमच्याकडे लिफ्ट नाहीये. मला पहिल्या माळ्यावर थांबायलाच लागायचं, एवढा मला दम लागायचा. आता टणाटणा चढते, अजिबात दम लागत नाही. मी माझ्या बहिणींना पण सांगितलंय करायला. गुड रिस्पॉन्स. हो हो. कोणाकोणाला आपलं हृदय टनाटन करायचं आहे ताईंसारखं, तर नक्कीच नाही, सगळ्यांनी ह्या करा. मी पण हे रेग्युलर करते आणि स्वतःवर प्रेम करायला शिकलो आपण. हे पण केलं, असं नाही की फक्त इतरांना. म्हणजे आधी स्वतःवर प्रेम करायला शिकलो आणि मग बाकी सगळे थोडं. खूप सुंदर, खूप छान. तुमच्या सगळ्यांना शेवटी ऐकून खूप छान वाटलं. नक्कीच आपण व्हिडिओ तर युट्यूबला बघणारच आहे. बघूया काय काय म्हणणं आहे सर्वांचं, हो ना मॅडम. एक बोलू का, म्हणलं ना त्या गाण्याचा अर्थ समजला. ते एक गाणं आहे ना, ए मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे करम, नेकी पर चले म्हणतात, तिकडे आम्ही रेकी टाकणार की रेकी पर चले
ताकी हसते हुए निकले दम, आनंदी मृत्यू, आपण जो अनुभवला की म्हणजे त्यात. आणि ते गाणं पण बघा ना, असं आहे की जब जुल्मों का हो सामना तब तू ही हमें थांबना. आपण ते शिकलो ना की म्हणजे दुसऱ्याने कितीही कसं वागू दे, तुम्ही आय एम दॅट आय एम, तसं आपण म्हणतो ना की तसंच आहे ते. आणि काही वेळेला आपण फरकटतो की ये अंधेरा घना छारा, म्हणजे आपण फरकटतो. तर त्यावेळेस कसं रे की ऊर्जा आपल्याला सावरते त्याच्यातून, म्हणजे असं त्याचा अर्थ कळलं मला आता ह्या ह्याच्यात. लहानपणापासून ते गाणं खूप आवडतं मला, पण ह्या ह्याच्यात येऊन पूर्णपणे ते रेकीशी मला खूप अटॅच झालं ते गाणं पूर्णपणे. कनेक्ट झालं. हो. खूप छान. त्या ईश्वरीय स्वरूपाचा आपण एक अंश आहे. आणि आपण म्हणजे कोण, तर आपण त्या परमपिता परमेश्वराचं अंश. म्हणजे आपला पिता कोण, तो परमेश्वर. आहे ना. तो एक मोठा भाव प्रत्येकाने स्वतःमध्ये आणायचा. तेवढंच आपण श्रीमंत आहे हा विचार करायचा आणि जोशने राहायचं मस्त, है ना. डेअरिंगने राहायचं, भीतीमुक्त जगायचं, छान जगायचं, आनंदी जगायचं. मात्र सगळेजण खूप सुंदर दिसतात, हे जास्त महत्वाचं माझ्यासाठी. छान दिसत आहात, टवटवीत फुलांसारखे सगळे चेहरे मला दिसत आहेत. आनंदी आनंद सर्वीकडे. लाईफ पर्पज समजलाच आहे. आता आज आपण पुढच्या सेशनला सुरुवात करूया. आज अत्यंत महत्वाचं एक छानसं सेशन आहे. ओके, करायची ना सुरुवात. हो. आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. ही ऊर्जा सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणणारच आहे. तुम्ही माध्यम होणार आहात इतरांच्या आयुष्यामध्ये ह्या सर्व ऊर्जा निर्माण करायला, इतरांना मार्ग दाखवायला आणि प्रकाश आणायला सर्वांच्या, इतरांच्या आयुष्यामध्ये. जो कोणी आपल्यापर्यंत दुःख वेदना घेऊन येणार, हे ब्रह्मांड आपल्यामध्ये ती क्षमता निर्माण करणार की त्या दुःखाचं, त्या वेदनेचं निवारण करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे, म्हणून हे लोक तुझ्यापर्यंत आलेले आहेत. तेथे नसेल अहंकार, काहीही नसेल, फक्त देण्याची एक प्युअर भावना असेल. खूप सुंदर. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप शुभेच्छा. आनंदी आनंद सर्वीकडे. धन्यवाद.